श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असणाऱ्या प्रत्येक भक्तांचे श्री स्वामी समर्थ हे दैवतच असं आहे की आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी राहत असतात आणि आपल्या भक्तांना नेहमी साथ देत असतात, कधीही वेळ कोणतीही असो. पण जर एखादा भक्त स्वामींच्या चरणी असेल, स्वामींची भक्ती करत असेल आणि माझ्या आयुष्यात जे काही करणार आहेत ते स्वतः स्वामी करतील, मग ते चांगलेच नेहमी स्वामी करत असतात. आपल्या भक्तांच्या आयुष्यात नेहमी स्वामी चांगलेच निर्णय घेत असतात, कारण स्वामींना नेहमी देणं माहीत आहे. जेव्हा एखादा भक्त निस्वार्थ भावनेने निशंक मनाने स्वामींची भक्ती करत असतो, स्वामींची सेवा करत असतात, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांना वेळोवेळी खूप सुंदर सुंदर अनुभव देत असतात. कारण स्वामींचं एकच वाक्य आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी असतातच. जरी एखादा भोळ्या मनाने स्वामींच्या फोटोकडे पाहून गप्पा मारत असेल तरी देखील स्वामींच्या चेहऱ्याचे हावभाव बदलत असतात. जणू काही समोर एखादा व्यक्ती बसलेला आहे आणि एखादा भक्त आपल्या एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी गप्पा मारत आहे. त्या पद्धतीने स्वामींचे डोळे, पापण्या हे हलत असतात आणि स्वामी त्या भक्तांना दाखवून देतात की तू जे बोलत आहे ते मी तुझ्या समोर मनापासून ऐकत आहे. आणि जेव्हा हे स्वामींचे चमत्कार भक्तांच्या आयुष्यात होत असतात तेव्हा ते खरोखरच अनमोल असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. आणि तुम्हीच विचार करा, जर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ जर एखाद्या भक्ताला भेटत असेल तर किती मोठा चमत्कार होणार आहे. कारण श्री स्वामी समर्थ हे दैवत आपल्या भक्तांना वेळोवेळी अनुभव देत असतात, चमत्कार दाखवत असतात. आणि जेव्हा हे चमत्कार होतात ना, तेव्हा तो भक्त खूप भाग्यवंत असतो आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेला आहे. तर त्या या नांदेडच्या आहेत. चला तर त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे दिलेले सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. काय ताई, अनुभव शेअर करायचा आहे का? होय होय, अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं, नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगत. नांदेड जिल्ह्यातले आहे मी. नांदेड मी एकदा मागे केला होता का? केला होता की. अरे वा. मग आता हे आम्ही नांदेडचा आहे, इकडे कामाला आहे म्हणजे नाही का तुम्हाला? हो हो हो, बोलला होता तुम्ही. मग इकडे राहायला आहे. इकडनं आमच्या गावाकडे गेलतो. नांदेडला गेलतो 4 दिवसाखाली. मग ते पुसण्यात आमच्या इकडे जरा सवासणी वाढून घेत होतं. त्याच्यासाठी गेलतो आम्ही. मग ते तिथं माझ्यापेक्षा स्वामींचा फोटो नव्हता. तिथं का नांदेडमध्ये? हा. मग पूजा केली, सगळं केलं. ते आपलं नित्यसेवेचं पुस्तक नसते का, त्याच्यावरचा फोटो घेतला होता आणि तिथं पूजा केली. अरे वा. मग आरती करू लागली. तुम्हाला सांगतो, मी आरती करताना आमचे मालक बाहेर गेलते. आमचं घर असं उंच आहे, बांधलेलं आहे नवीनच. कोणी सुद्धा नव्हतं तिथं. म्हणजे तुम्ही एकटंच आरती करत होता? होय, मी एकटीच आरती करत होतो आतल्या घरामध्ये. बाहेर किचन मध्ये, बाहेर हॉल मध्ये कोणी सुद्धा नव्हतं. आणि मी स्वामीला पूजा करताना म्हणलं फोटो बी नाही, आता ह्याच पूजावर फोटो करायलोय असं तसं माझ्या मनातल्या मनात म्हणलं. आता हेच फोटो आहे म्हणून असं म्हणलं. तुम्हाला सांगतो, आरती घेण्याच्या आधी जराशा आधी 2दा कुत्र्याचा आवाज लय जोरात आला मला. अरे बापरे. म्हणजे आणि मग मी काय म्हणलं, किचन मध्ये काय आमचे मालक आलेत काही की म्हणून हो म्हणून 2 बारी आवाज दिला. काय आवाज नाही ना, शिवाज नाही. मग आरती घेतली. आता आरतीचं सोडून कसं बाहेर जायचं म्हणून बाहेर गेलं नाही बघायला. आणि लय जोरात आवाज आला 6 वेळेस बघा. बापरे. मग आरती घेतली तरी बी 2 बारी आला. मग आरती करताना एकदा आला.
मी म्हणलं काय गं बाई म्हणलं, आणि मला भीती पण वाटली ती आवाज आल्या ना. हा भीती पण वाटली की मला. हा जोरात कुत्रं कसं केव्हा करते तसं. हा 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 आणि अजून माझ्या मनातल्या मनात वाटले मला स्वामीनं काय इथं मी हाय म्हणून मला आदेश दिलाय की असं वाटलं बरं का. हा हा तसं का संकेत आला हा आणि तुम्हाला सांगतो आरती झाली सगळं झालं, किचनकडे गेलो काय सुद्धा नाही, बाथरूम मध्ये गेलो काय नाही, हॉलमध्ये काय सुद्धा नाही. बापरे म्हणजे हा? तुम्ही स्वामींना म्हणाला ना की ही फोटो आहे, माझ्याकडे फोटो नाही, तर स्वामी काय म्हटले असतील, मी सर्वत्र आहे, तुझ्या अवतीभोवती नेहमी आहे. अहो हो का असं झालं तुम्हाला सांगतो, माझ्या त्या दिवसापासून जीवाला लागल्यानं झालं, कुत्रं कसं ओरडते जोरात तसं जोरात आलं. हा 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 मी म्हणलं स्वामी नाही तर मी हाय म्हणून मला हेच केलं म्हणलं, हा सांगितलं म्हणजे. हा तुम्हाला सांगितलं त्यांनी. मग आमच्या मालकाला म्हणलं मी हा हा मी म्हणलं असं असं झालं बघा म्हणलं, हो का शनिवारी सकाळी बघा 10 वाजता 9 वाजता. हा 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 तुम्हाला लगेच फोन केला, तुम्हाला तुम्ही उचलला नाही का सोडा. हा 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 अरे वा खूप छान आहे ताई. म्हणजे स्वामी असेच बघा आपल्या भक्तांना संकेत देत असतात की म्हणजे कधीही बघा ना, एखाद्या भक्ताने एखादी गोष्ट स्वामींना सांगावी आणि स्वामींनी लगेचच ते पूर्ण करावे, असे आहेत आपले स्वामी. होय की बघा की, आणि मी जाताना म्हणलं होतं इथं ना माझ्या संग या पण इथं माझी मुलं आहेत सगळीकडे लक्ष ठेवा म्हणलं होतं. हा हा मग मला म्हणले मी इकडे बी आलोय तिकडे बी आहे म्हणून असं मला आदेश दिले. हा हा पण स्वामी आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत ना, संपूर्ण ब्रह्मांड चालवतात स्वामी. होय हो का बघा की, आणि एकदा नाही दोनदा नाही 5-6 वेळेस तसला आवाज माझ्या कानावर. हा 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 किती छान बघा. असं वाकून बघलं तर काय सुद्धा नाही, कुठंच काय नाही. म्हणजे तुम्ही नंतर बघितलं का कुत्रा वगैरे, म्हणजे श्वान आहे का आसपास काय? काही सुद्धा नव्हतं. आमचं घराच्या पायऱ्यावर असं उंच चढून यायला लागते. कुत्रं पण आत येत नाही वर काकी वहिनी ताई. हा 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 कुत्रं पण आत येऊ शकत नाही, आमचे लय उंच आहे, असं वर चढून जायला लागते. हा 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 अरे वा. पण बघा ना स्वामींचा चमत्कार केवढा मोठा आहे की त्यांनी दाखवून दिलं. आणि नेमकं त्याच वेळेस बघा, ज्या वेळेस तुम्ही स्वामींशी बोलत होता त्याच वेळेस त्यांनी दाखवून दिलं. आणि बोलत होते ना, आरती पण चालू होती माझी. हो का. हा 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 त्याच्यामुळे त्यांनी दाखवलं की जसं स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मागं मला एकदा किचन मध्ये माझ्या दिसले होते स्वप्नामध्ये. हा तुम्हाला सांगितलं नव्हतं का मागाच्या अनुभवामध्ये? हो 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 सांगितलं किचन मध्ये तुम्हाला. हा किचन मध्ये लंगोटेवर उभा टाकले तिकडे उत्तरेकडे तोंड करून. हा 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 हो हो तसं उभा राहिले होते आणि ते किचन मधनच आवाज आला बघा. म्हणजे आता श्वानांचा आवाज आला तो किचन मधूनच आला का? होय किचन मधनच आवाज आला माझ्या. हा हा अरे वा. तुमचं देवघर मग किचन मध्ये आहे का दुसरीकडे? नाही नाही देवघर आमच्या आतल्या रूम मध्ये आहे, आतल्या रूम मध्ये. हा 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 अरे वा. आतल्या रूम मध्ये आपण समोरच आहे, आतल्या रूम मध्ये आहे. किचन मध्ये जागा जरा कमी आहे तर केलं नाही. हो हा 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 बरं. जागा जरा कमी आहे, नवीन बांधले आम्ही 2-3 वर्ष झालं घर. हा हा 2-3 वर्ष झालं बांधले. तेच असं म्हणलं ह्या ताईला विचारून तर बघावं काय आहे काय नाही म्हणून फोन केलता. व दुसरं काय नाही. नाही स्वामींची लीलाच तशी आहे ताई. कोणत्याही रूपामध्ये स्वामी आपल्या भक्तांना दाखवून देतात. कधी कधी वाऱ्याची झुळूक सुद्धा दाखवून देते की म्हणजे स्वामींना जर हाक मारले ना तर स्वामी दाखवून देतात. अंगाला वाऱ्याची झुळूक लागते ना, मग त्यावेळेस त्या भक्तांच्या लगेच लक्षात येतं. जसं आता तुमच्या लक्षात आलं लगेचच की मी स्वामींना हाक मारले आणि कुत्र्यांचा आवाज आला, म्हणजे तो स्वामींचाच एक संकेत होता असं तुमच्या लगेच लक्षात आलं ना? व्हायची. आणि 2-5 दिवसाखाली पूजा करताना असं फुलं ठेवलं, फुल ठेवलं की लगेच पडलं. अरे वा. लगेच. आणि मी अजून लगेच सहज वर ठेवली, माझ्या लक्षात नाही अजून ठेवली आहे, अजून लगेच पडलं खाली. अरे वा. म्हणजे तुमची काहीतरी इच्छा तुम्ही स्वामींना मागितली असेल, त्यामुळे ती पूर्ण होण्याचा संकेत स्वामींनी दिला असेल. हो का बघा की. आणि मग दिव्यामध्ये हे चंद्रकोर आला. अरे वा. आणि दिव्यामध्ये सारखं 2-2 दिवसाला आड 2-2 दिवसाला आड येते. अरे वा. नाही छान. आणि जप करताना की नाही तुम्हाला सांगतो अक्षरशः मला त्या फोटोतून असं हुब असं उजेड भग पडतंय. नंतर फोटो मध्ये जरा अंधार आल्याने वाटते. अरे वा. म्हणजे तुम्हाला फोटोतून उजेड बाहेर येतोय का? होय उजेड बाहेर असं भक दिशा आहे ना, ते फोटो असते की नाही स्वामीची असं भगच्या भग दिशेला येते इतकी. बापरे. म्हणजे स्वामी त्या फोटोत प्रकट झाले होते का काय ताई? आणि नंतर ते झालं की नाही त्यांचं संपले की नाही तर जरा अंधार आल्याने वाटते त्या फोटो मध्ये. अरे बाप. आणि त्यांनी ते हे ओढून घेतली, मधली शक्ती ओढून घेतली की नाही अजून आत गेले होते.
अरे बा. मला जप करताना तर नाही, सारखं जप करताना होते बघा, संध्याकाळी जप करताना. अरे वा. म्हणजे तुमच्या प्रत्येक पूजेला, तुमच्या प्रत्येक सेवेला स्वामी तिथे येत आहेत ताई. तर का असं होते बघा. आणि मी का नाही असं जप करू लागले ना, डोळे असे वर वर करते तर खाली करते तर. हा हा हा. हो. डोळे आपले पाटण्या असे मधून कोर असतेच नाही, हा हा हा. असं वर ताणून घेते तर असं वर उचलून खाली सोडते. अरे वा. म्हणजे बघ, डोळे स्वामींचा साक्षात्कार तुम्हाला होतोय ताई. आणि पण आता स्वामी मी हसलेला वगैरे तुम्हाला दिसत असेल ताई. हो, ते हसलेलं ते लय दिसतंय की, हसायला लागलेले किंवा रागात दिसते हा. तर. डोळे मोठे करून पाहिलेलं. हा, डोळे मोठे करून पाहिलेलं. आता मी केव्हा दूध ठेवते हो आता मग स्वामीला, आणि दूध आणते अर्धे लिटर दुसऱ्याच्यातून. हा. मग ते दूध आणले की जरा कच्चं ठेवायचं त्या स्वामीच्या पुढं, स्वामी जरा दूध त्या म्हणले की नाही, हा. असे डोळे वर करून उचलून बघत येत. अरे वा. काय मोठा. सकाळच्या पारी चहा ठेवते, सकाळच्या पारी चहा ठेवते. हा हा हा. अरे वा. असलं करते. तुमची सेवा निस्वार्थ भावनेची आहे ताई, त्याच्यामुळे स्वामी तुमच्या प्रत्येक सेवेला म्हणजे तिथं साक्षात्कार देत आहेत की मी तुझ्या बरोबर आहे, किंवा मी तुझी प्रत्येक सेवा स्वीकार करतोय, असं म्हणजे तो साक्षात्कार होतोय ताई. पहिल्या मी जप करत गेले तेव्हा असे डोळे असे वर खाली होत नव्हते ना. आता मी लय म्हणतात 2 वर्ष झालं जप करतोयच की. हा हा हा. होत नव्हते, आता ह्या 4-6 महिन्यामध्ये व्हायला लागलेत बघा चांगले. हा, नाही सुरुवातीला नाही लगेच स्वामींचे चमत्कार होत नाहीत ताई, म्हणजे अनुभव येत नाहीत. पण जेव्हा स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होते ना, तेव्हा मग सारखे अनुभव येत राहतात. मग काय करू आता, डोळ्याचं तिथे सारखं डोळे वर खाली. मी बसलो म्हणतानी आता ते स्वामीचं अमृत ते वाचलं मी महाग ते. हा हा. 21 दिवस वाचलं मी. 3 अध्याय, 3 हे केलं बघा, 3 पारायण केलं 21 दिवसाचे. हा हा हा. 3 पारायण केले मी. हा. 3 करावं की नाही? हो हो, 3च. म्हणजे 1, 3, 5, 7, 9, 11, 21 असे करतात. मग 3 पण केले तरी चालतात ताई. हा, मग 3 केले. मला गावाकडे जायचे अडचण आली. मी आधीच हे संकल्प करताना म्हणले होते 21 दिवसाची सेवा करेल असं, म्हणून मी माझ्या मनात बोलले होते. हा हा हा. मग 21 दिवसात झाले की, आता 3 पारायण केले की 21 दिवस झालेच की नाही. हो हो हो, झाले ना. 7 अध्यायाचे 3 पारायण केली. हा हा हा. मग त्या पारायण करताना स्वामी मी उठलोय, पारायण बसलोय वाचायला, तुम्ही जागा आहे की नाही म्हणले की नाही, डोळे फाकून बघायचे. ते दाखवून देत की बघ मी आहे. मी उठून 4 वाजता ते 3:30 पावणे 4 ला उठून बसले की नाही, आंघोळ ते करून हा. हाय म्हणायचे, मी हाय म्हणायचे, कर म्हणायचे. अरे वा. ठेव का. म्हणजे बघ, स्वामी म्हणतात ना, मैं गया नहीं जिंदा हो. त्या पद्धतीने स्वामी प्रत्येकाच्या बरोबर आहेत की नाही. स्वामी सांगा बस, ज्या भक्ताने स्वामींची सेवा केली त्या भक्तांना माहित आहेत स्वामींचे अनुभव काय असतात ते. होय बघा. पहिलं नव्हते असं, ह्या 6 महिन्यात 4 महिन्यांनी व्हायला लागले, चांगले अनुभव यायला लागले. हा हा. नाही, सुरुवातीला तसंच असतं ना ताई, आपल्याला जर एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर थोडा तरी प्रयत्न करावा लागतोच ना. आणि मग हे तर ईश्वर आहेत, भगवंताला प्राप्त करायचं म्हटल्यानंतर थोडीफार तरी अगोदर भक्ती करणं भाग आहे ना. का लगेचच आपण देवाचं नाव घ्यावं आणि देवाने समोर उभं राहावं, मग त्याला भगवंत कसं म्हणायचं सांगा बरं. नाही तर लगे कसे अनुभव येत नाही सोडा. पण मला की नाही, हे कुत्र्याचा आवाज आलेला की नाही, मला 4-5 दिवस झालं तुम्हाला सांगायला म्हणाले. यांच्याकडे फोन राहते, यांच्याकडे एकदा केला तुम्हाला ते उचला नाही, यांच्याकडे राहते फोन, माझ्याकडे नसते. हा हा हा. मग केव्हा तर असं दिले की तुमचे अनुभव सारखं ऐकत राहते मी. हा हा हा. तुमचं चालू असते दिवसभर माझ्याकडे. हा हा हा. स्वामींची लीलाच तशी आहे ना आपल्या. सारखं तुमचं वाचतोय, तुमचं ऐकतोय, सकाळ संध्याकाळ तुमचंच असते चालू. हा हा हा. नाही, खूप छान अनुभव येतात स्वामींच्या सेवेत. आपलं काय आहे होता, आपण एक कारण मात्र आहोत, पण स्वामी अनुभव देतात हे किती मोठं भाग्य आहे आपल्या भक्तांचं किंवा प्रत्येक स्वामी सेवेकऱ्यांचं. हो बघा, करून घेतली हो का. आता 2-3 दिवस झालं संपलाय माझा ते 7वा अध्याय, 21 दिवसाची सेवा. हा. मग आता आमच्या मुलीला म्हणलं तू कर, आता मी केलंय तू कर म्हणलं. करतो म्हणजे आता उद्यापासून गुरुवारपासून चालू करतो म्हणजे. हा हा हा. अरे वा. पोरगी आहे 9वीला आहे पोरगी. हा हा. नाही, म्हणजे तू कर. ताई तिला ना नामस्मरण पण करायला हवं. जर तिला वेळ नसेल ना आता अभ्यासामुळे, तर तिला फक्त आपलं नामस्मरण करायला लावा. नाही वाचायला जमलं तरी चालेल, पण नामस्मरण करायला. आणि वाचायला जमलं तरी पण लावा. वेळ असेल ना तिला तर लावा, नसेल तर मग आपलं नामस्मरण करायला लावा. करते नामस्मरण करते संध्याकाळी, तेवढा टाइम भेटते. सकाळी का तिला वेळ मिळत नाही. हा हा हा.
संध्याकाळी तेवढं करते, बसून 10-15-20 मिनिटं तेवढं करते. हा हा, बरं बरं. म्हणजे केलेलं चांगलं. नामस्मरण पण चांगली सेवा, उच्च कोटीची सेवा आहे ना. ओके. हा, आणि तिचा अभ्यासामुळे जर वेळ नसेल तर मी म्हंटल, असेल तिच्याकडे वेळ तर मग लावा तिला पण स्वामी चरित्र सारामृत वाचायला. करते. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. स्वामींची कृपाच आहे प्रत्येक भक्तांवरती, त्याच्यामुळे खूप सुंदर सुंदर अनुभव येतात. होय बघा, आलेले आहे हो का. त्यांच्याशिवाय त्यांची इच्छा झाली की सगळं करून घेतात. थोडा माझ्याकडनं 2 गुरुचरित्र पारायण करून घेतले. महाग मी म्हणलं नाही का तुम्हाला, बायका लय भीती घालायला लागले, लय अडचण राहते, लय ह्याला पाणूक राहते. केंद्रामध्ये बी केलं की आता काल दत्त जयंतीला केंद्रामध्ये पण पारायण केलं मी. स्वामींवर सोडून द्यायचं, स्वामींना म्हणायचं तुम्हीच काय ते करा, आता मी काही नाही, मी फक्त तुमची भक्ती करणार, तुम्हीच माझ्या आयुष्यात कोणता घ्यायचा आहे तो निर्णय घ्यायचा. म्हणजे जेव्हा आपण स्वामींवर सोडून देतो ना ताई, तेव्हा स्वामी योग्य तेच करत असतात. आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच करत असतात. होय, त्यांच्यावर सोडलंय की सगळं. मग आपल्या हातात काय आहे, सगळं त्यांनीच करील, ते करील, काय करतील. होय, हो ना, बरोबर आहे. आपल्या हातात काय, आपण फक्त निमित्त मात्र असते. हो, अगदी बरोबर आहे ताई. मग आता आहे बघा. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव आहेत तुमचे, मी शेअर करते ताई. हो, चालते. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते खरोखरच खूप सुंदर आहेत. स्वामींची सेवा करत असताना आपल्या भक्तांची सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे असे संकेत स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना दाखवून देत असतात. कोणत्या ना कोणत्या मार्फत स्वामी हे नेहमी दाखवून देतात. तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव आहेत ते मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण जेव्हा तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होते. तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी जे स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेले आहेत, आता स्वामींचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे आहे. त्यामुळे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी स्वामींनी दिलेले अनुभव हे पुढे नक्की शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.